दरम्यान एकनाथ शिंदेंनी ज्या योजना काढल्या त्यांचा उल्लेख अर्थसंकल्पात केला नसल्यामुळे त्या रद्द झाल्या असाव्यात असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। 1500 रुपयांवरून 2100 रुपये 2 वर्षानंतर करू असं बोलले असते तर आम्ही मानलं असतं, अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली आहे। बघा, आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं। तुम्ही शेतकऱ्याला म्हणाला कर्जमाफी करतो, हे तुम्ही बोललात तर आहातच, पण तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा प्रिंट केलेलं आहे। तिथं तुम्ही काय परवा तुम्ही थोड्या दिवसापूर्वी जर बघितलं असेल, पंतप्रधान साहेबांच्या एका VC-मध्ये आपले राज्याचे आजचे मुख्यमंत्री तिथं सांगत असताना काय म्हणतात, आम्ही सुद्धा एक नमो योजना सुरू केली आहे शेतकऱ्याला दर महिन्याला तिथं मदत करण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्ही 3000 रुपयाची वाढ करत आहोत। म्हणजे लोकांना फसवलं ते फसवलं, पण पंतप्रधान साहेबांच्या VC-मध्ये तुम्ही पंतप्रधान साहेबांना सुद्धा फसवलं असं म्हणा। 2019च्या कर्जमाफी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जी कर्जमाफी झाली त्यात 99.10% लोकांना कर्जमाफी ही झाली होती शेतकऱ्यांना। पण 2017ला कर्जमाफी महायुतीच्या काळामध्ये ती जी झाली होती त्याच्यात 87% लोकांना कर्जमाफी झाली होती। 13% शेतकरी म्हणजे 6.5 लाख शेतकरी राहिले होते। त्या दिवसापासून जेव्हा आम्ही आमदार झालो आजपर्यंत आम्ही त्यासाठी लढत राहिलो, पाठपुरावा करत राहिलो। सरकारने मान्य केलेलं आहे 6.5 लाख शेतकरी हे जे तिथं यादीमध्ये होते पण त्यांना तिथं कर्जमाफी झाली नव्हती, त्या लोकांना लवकरात लवकर पैसे हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार।